आज आपण दम आलू बनवणार आहोत। भाजीला काही नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। बनवायला ही एकदम सोपी आहे आणि चवीला सुद्धा एकदम अप्रतिम अशी लागते। चला तर मग आता आपण दम आलू बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण त्याचा पावडर मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं एक चक्री फूल, दालचिनीचा एक तुकडा, लवंग 4 ते 5, काळी मिरी 5 ते 6, 4 छोटी वेलची, 1 छोटा चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा आपण ह्यामध्ये बडीशेप घालणार आहोत। हा मसाला आपण कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा। आता हा थंड झाला की आपण हा थोडा मिक्सरला फिरवून घेऊया। आता ह्यामध्ये आपण 2 मोठे टोमॅटो कट करून घालायचे आणि ह्याची आपण एक बारीक पेस्ट तयार करून घेऊया। आता मी इथं छोटे बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही जर मोठे असतील तर ते बारीक कट करून घेतले तरी चालतील। ह्याला आपण असे छेद पाडून घेऊया, म्हणजे मसाला ह्याचा आतपर्यंत बटाट्यामध्ये उतरेल। इथं मी हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेली आहे। तर आता आपण हे बटाटे थोडे फ्राय करून घेऊया। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून ह्यामध्ये बटाटे आपण थोडे फ्राय करून घेणार आहोत। ह्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बटाटे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याची टेस्ट भाजीमध्ये छान येते। इथं आता आपले बटाटे 3 ते 4 मिनिटं भाजून झालेले आहेत आणि ह्याचा कलरही चेंज झालेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 मोठा कांदा बारीक कट करून घालूया। हा कांदा पण आपण हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथं आता आपला कांदा भाजून झालेला आहे। तर ह्यामध्ये थोडे पावडर मसाले घालूया। मी इथं कांदा एका साईडला घेते, म्हणजे तेलामध्ये आपण मिरची पावडर घालायची, त्याने कलर छान येतो। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे। हे मसाले पण आपण भाजून घेऊया। ह्याला आता तेल सुटलेलं आहे, तर ह्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालून घेऊया। ही पेस्ट पण आपण ह्या मसाल्यासोबत चांगली भाजून घ्यायची आहे। पेस्ट पण आपण ही चांगली मसाल्यासोबत भाजून घेऊया 3 ते 4 मिनिटासाठी। हे आता कढईला सुटायला लागलेली आहे, तर ह्यामध्ये आता आपण शिजवलेले बटाटे घालून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। इथं आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी आपण ह्यामध्ये ॲड करायचं। आता हे एकदा मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ह्याला उकळी आल्यानंतर कमी गॅसवर आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। इथं आता आपला बटाटा 10 मिनिटं शिजवून झालेला आहे। तर आता गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया। आता हे आपण चपाती, रोटी किंवा भाकरीसोबत सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।